अनिकेत, ज्याच्याकडे पाहायला गेलं तर एक हँडसम चार्मिंग बॉय सध्या पेडली संघाचा आपल्याला मैदानात घेऊन आलाय, परंतु सध्या या सगळ्या गोष्टींकडून दुरावस्था न जाता मात्र त्याने लक्ष हे खेळाकडे केंद्रित केलं पाहिजे. सध्या पाहतोय गोलंदाज अनिकेत, गोलंदाजी मार्क वरती शंतनू, स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती आशिष. मुरावाडी आणि पेडली यांच्यातली लढत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आशिष, नॉन स्ट्रायकर एंड वरती शंतनू. आशिष पाहतोय, मी मगाशीच म्हटलं की आल्या आल्या या दोनही फलंदाजाकडे पाहिलं तर आकर्षक शरीरयष्टी यांच्याकडे लाभलेली आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू घेऊन येणार. छोटा पॅकेट सध्या बडा धमाका करताना दिसतोय का पेडली संघाचा, ते पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर पुलटॉस केला होता, परंतु पाहिजे ती कली साकारता आली नाहीये. सध्या जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकेरी स्वरूपातली धाव या ठिकाणी आशिषा फलंदाजाने घेताना दिसलाय. संघाचं खातं मात्र या ठिकाणी उघडतंय वरती डीजे. अगदी जर अनिकेतच्या गोलंदाजीचा तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी दोनही चेंडू त्याने समोर फलंदाजाला एक किरापत म्हणून फेकले गेले होते. इथे सुद्धा पंचांचा नो बॉलचा इशारा घेणार भीमर पाहायला आपण, आणि या भीमरमध्ये जर पाहायला गेला तर तगडं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न सुद्धा होत आहे. 2 धावेंच्या मदतीने पंचांचा नो बॉलचा इशारा आला म्हणजे अतिरिक्त 3 धावा बोनसच्या स्वरूपात धावपळकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. अधिकृत 2 चेंडूंची पैकी धावपळकावरती आपण पाहिली आणि अद्याप 8 धावा या धावपळकावरती येताना दिसून येत आहेत. संयमाचं नेतृत्व मित्रांनो महत्वाचं असतं, आणि तेच नेतृत्व सध्या अनिकेत मात्र 3ही गोल चेंडूंवरती विसरताना दिसलाय. अधिकृत 2 चेंडूंची फेकी ही धावपळकावरती आली आहे. कारण क्रिकेट हा तितका हलक्या दर्जाने खेळला तर मात्र तुमची उंची यशस्वीता गाठताना दिसत नाहीये. परंतु इथे अनिकेतचा पुढचा चेंडू, हाही लोअर फुलटॉस. वारंवार जर मी म्हटलंय, सध्या जर पाहायला गेला तर समालोचक काय सांगतो याच्याकडे मात्र अनिकेत दुर्लक्ष करताना दिसलंय. कारण ज्या पद्धतीत अनिकेतचा प्रत्येक चेंडूचा मी विचार करायला गेला तर प्रत्येक चेंडू त्याने फुलटॉस फेकलाय, ज्याच्यावरती मात्र मोठा फटका येणं अपेक्षितच असतं. इथे मात्र षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावपळकावरती आपण धावा पाहतोय. अद्याप जाऊन पोहोचा चेंडू पोचवा मैदानात. अद्याप जर पाहायला गेलं तर या षटकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. नेतृत्वाला जोड द्यावे लागते मित्रांनो, कारण क्रिकेट तितका एकट्या दुकट्याचा खेळ नाही, तर 11 खेळाडू मैदानात उतरावे लागतात. आणि खऱ्या अर्थाने आज म्हणायला गेलं तर सांगावंसं वाटतं, आज भावाभावांच्यात पटत नाही. ते 11 खेळाडू जमा करायचे असतात आणि मैदानी खेळ खेळायचा असतो. तिथे तुम्ही जर सक्सेस झाला 11 खेळाडूंमध्ये संगणमत करायचं तर मात्र तुम्ही क्रिकेटमध्ये तितकी उंची गाठू शकता. ती यशस्वीता तुमच्या पायाला नक्कीच स्पर्श करताना दिसेल. परंतु या क्षणाला अनिकेत मैदानात फार मोठ्या चुका करतोय. जिथे अधिकृत 3 चेंडूंची फेकी पाहिली, 14 धावा धावपळकावरती येत आहेत. सावध पावित्रा या क्षण पाहतोय आपण, सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. थोडा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र एकच धाव येणार. तेंबे तेंबे तळे साचे. आता या एक धावेवरती आपण पाहिलंय. खऱ्या अर्थाने मुरावाडी संघाने एक सावधरित्या सुरुवात पहिल्या चेंडूवरती केली होती. एक चांगला फटका ज्या चेंडूवरती येणं होतं तिथे एकेरी स्वरूपातली धाव घेतली, परंतु त्याच्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली. परंतु आता कमबॅक चांगला आहे अनिकेतचं या चेंडूवरचं, कारण एकच धाव या चेंडूवरती तो देताना दिसलाय. स्टॅटिक लेंथ लाईनचा वापर. अनिकेत हेच तंत्र असतंय, कारण गोलंदाजाकडे 6 अस्त्र असतात. या 6 अस्त्रांमध्ये कधी कधी चेंडू
खऱ्या अर्थाने ब्लॉक करणं फार गरजेचं आहे. फुलटॉस असतो, त्याच्यानंतर शॉर्ट पिच चेंडू असतो, त्याच्यानंतर राईट ऑन ब्लॉकर, लेफ्ट ऑन ब्लॉकर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. आणि या चेंडूंचा मारा जर तुम्ही केला तर मात्र गोलंदाजीत फलंदाजाला जागेवरती उभं करण्याची ताकद येते. व्हेरिएशन ज्याला म्हटलं जातं ते व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीत आणणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. पाहायला गेलं तर आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू धावपळकावरती येतोय. इथे सावध पवित्रा घेतला गेला. गॅपचं प्रदर्शन नक्की झालंय, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूखाली येणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाली आणि या एका धावेच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती येत आहे. षटकाच्या अंती पाहायला गेलं तर अद्याप 16 धावा या धावपळकावरती येत आहेत. डीजे सांघिक कोट्यातलं दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ते एक कमिटीने बनवून ठेवा, म्हणजे ते भले कॅश नाही वाचली तरी, कॅश नाही लावली वाचली तरी पण नावं वाचता येईल. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सत्यजित, फार चांगलं नाव सध्या पाहायला गेलं तर. सुंदर फटका आलाय फलंदाजाच्या फलीमधून, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडी चुकी करताना दिसतोय. कारण शरीराचा वापर योग्यरित्या केला गेला होता, परंतु झेल हातात येणं फार गरजेचं होतं. इथे झटका बसला असता फलंदाजाला, कारण ज्या पद्धतीने फलंदाजाने फळी साकारली आहे तिथे मात्र एकेरी स्वरूपात धाव आली आहे. आणि एका धावेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 17 धावा हे धावपळकावरती आहेत. 17 आकडा खरं अर्थाने म्हणायला गेलं तर अनिल कुंबळे यांची बर्थडे. सत्यजितचा षटका दिला. पुढचा चेंडू स्लॉट वरती आलेला चेंडू आपण पाहतोय, परंतु एकेरीरित्या धाव या ठिकाणी पाहायला मिळते. संयमाचा खेळ सध्या मुरावाडी संघाकडून पाहायला मिळतोय, कारण एक एक धावा आणि जर एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावरती मोठा फटका घेणं ही फलंदाजीची बाजू मजबूत पाहायला मिळते. शंतनू आणि त्याच्या समेत आशिष. उजव्या हाताचा फलंदाज, राईट हँडेड बॅट्समॅन. खालच्या टप्प्यात या ठिकाणी चेंडू ठेवला आपण पाहतोय. चेंडू सरळरित्या यष्टीरक्षकाला सुद्धा उलकावणी देत होता. तत्पूर्वी मात्र 22च्या स्वरूपातली एक धाव आपण पाहिले आणि एका धावेच्या मदतीने मात्र सत्यजित चांगल्या गोलंदाजीची पेशकश सध्या मैदानात करतोय. कारण सत्यजितला सुद्धा माहिती आहे आपण कलियुगात जगतोय आणि अशा वेळी मात्र सत्याची बाजू फार मजबूत असणं गरजेचं आहे आणि ती स्वतःची बाजू सध्या मैदानात तो मजबूत करतोय. इथं मात्र ब्लॉक केला गेला होता, परंतु फटका फार मोठा घेण्याच्या नादात थोडंसं फसल्यागत झालं असता, कारण इथे फलंदाजाने फटका नक्की केला गेला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं गॅदर पाहायला मिळालंय आणि इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला जातोय, ट्रॅक केला जात आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आणि आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. झटका क्रमांक 1 मुरावाडी या संघाला.
ओव्हरमधला शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. सामना करेल तो मात्र या ठिकाणी आशिष आणि आता त्याची साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो म्हणजे सिद्धार्थ. हा टॅप करून केलं गेला सावध पावित्र्याचा, परंतु फटक्यात तितकी ताकद पाहायला मिळाली नाहीये. हा एक धाव पूर्ण झालाय. थोडीशी आतिघाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतिच्या माध्यमातून होत होता. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 16 आल्या होत्या, परंतु सत्यजितच्या गोलंदाजीचं या ठिकाणी कौतुक करेल. आपलातून एका विकेटचं नुकसान आणि त्याच्यानंतर अवघ्या 4च धावा सत्यजितने आपल्या गोलंदाजीत खर्च केल्यात. आपल्या मनगडातली ताकद या मैदानात दाखवून दिल्या, परंतु पुढच्या 2 षटकात पेडली संघ मैदानात काय करेल आणि त्याच्यानंतर मुरावाडीचे फलंदाज काय करतात ते पाहूया. तत्पूर्वी देऊया डीजेच्या मधुर संगीताला एक साथ. दरम्यान सांघिक कोड्यातलं तिसरं षटक प्रगती पथावरती येतंय. आपण पाहतोय गोलंदाजीला संदीप अर्थात सँडी सध्या मैदानावरती आहेत, परंतु पाहूया सत्यजितने जी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीला एक वेगळं रूप पाहायला मिळेल का आपल्याकडे हा सामना खेचण्याचा पेडली संघाचा प्रयत्न असेल. कारण मुरावाडी वर्सेस पेडली यांच्यातली लढत सध्या मैदानावरती चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. पेडली संघ डोंट वेस्ट टाइम, कारण ज्या पद्धतीत आपण सूचना करतोय वेळेचं भान ठेवा. संदीप तिसरं षटक प्रगती पथावरती आणतायत. पाहूया काय घडतायत, कारण सामना करेल तो आता फलंदाज आशिष. सिद्धार्थला पाहिजे तशी संधी अजून मिळाली नाहीये. पाहूया काय करतायत, कारण सिद्धार्थकडे सुद्धा ती खासियत पाहायला मिळणार का. सुंदर गोलंदाजी या क्षणी पाहतोय आउट साइड द लेग स्टंप. खऱ्या अर्थाने लेग स्टिकचा वापर केला गेला या गोलंदाजाकडून आणि इथे मात्र पहिला चेंडू वाईट आलाय. एक बोनस पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अतिरिक्त बोनस पाहिले वारंवार, कारण अतिरिक्त बोनसने मात्र दिवाळी नसतो मित्रा, क्रिकेटमध्ये दसरा नसतो, परंतु सुद्धा बोनस वाटले जात आहेत. परंतु इथे पाहूया संदीपकडे कुतूहलाने पाहिलं जात आहे, कारण गोलंदाज अनिकेतने मैदानात चुकी केली, त्याच्यानंतर सत्यजितने त्याला सावरलंय. हा सुद्धा फुलटॉस आणि इथे मात्र काय घडत आहे, चेंडू वन बाउन्स चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहायला गेलं तर जिथे वाईट आला त्याच्यानंतर चौकार आपण पाहतोय, कारण ऑनसाईड रिझनमध्ये या चेंडूला खेळून काढलं होतं ते फलंदाज आशिषने अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर चांगली फलंदाजी मैदानात साकारण्याचा प्रयत्न केलाय. इथे आणखी एक वाईट आपण पाहायला गेलं तरी मालिका मात्र कायम राहिली आहे. संदीप विचार करा, सध्या गोलंदाजी करताना एकच चेंडू अधिकृत फेकलाय आणि 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. एक चौकार आला एका चेंडूवरती आणि 2 वाईट तुमच्या माध्यमातून आपण पाहिले.
अतिशय सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. शांततेचा पावित्रा दोन्ही संघाच्या बाबतीत पाहतोय आपण. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या ठिकाणी मिडविकेटकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. एकेरी स्वरूपात ती धाव आली आहे. कारण संत गतीचा क्रिकेट मी का म्हटलं मित्रांनो, चौकार आल्याच्या नंतर थोडं शांत झाले फलंदाज, परंतु तितक्या पद्धतीची गोलंदाजी काटक भेदक मारा गोलंदाजाकडून पाहायला मिळाला नाहीये. अजूनपर्यंत विचार करायला गेलं तर संधी आहे आणि या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. मुरावाडी संघ जशी धावसंख्या पहिल्या षटकात उभारली ती धावसंख्या मात्र ब्रेक झाली. सुंदर फटका पुनश्च लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडं फंबल पाहायला मिळत आहे. उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि इथे एकच धावेवरती रोखलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय ते 28 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये बरंच काही घडतं मित्रांनो, कारण क्रिकेट हा अनसर्टनीचा गेम आहे, ज्याला अनिश्चितता म्हटली जाते आणि खऱ्या अर्थाने इतकी अनिश्चितता क्रिकेटमध्ये आहे, कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगू शकत नाही. हा पहा मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र चेंडूवरती प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही आहे. कारण अंदाज हुकला आणि झेलला मुकला असं म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी ज्यावेळी चेंडूवरती आपण समोर आपल्या झेल येतो ना, त्यावेळी तुमचा अंदाज जर झुकला ना तर मात्र बरंच काही घडतं. इथे झेल ड्रॉप होण्याचा प्रश्नच येत नव्हता, परंतु इथे मात्र अंदाजाला मुकले, खऱ्या अर्थाने विकेटला मुकले मी म्हणेल आणि इथे फलंदाजाला जीवदान दिलं जात आहे. इथे एकेरी स्वरूपातली धाव आली. एका धावेच्या मदतीने पाहायला गेलं तर धावफलक पुढे सरसावलाय. 29 आकड्यावरती धावा येत आहेत. ओके, 2 धावा घेतल्या. 2 धावांच्या माध्यमातून 30 धावा धावफलकावरती येत आहेत. आज सुद्धा लोअर फुलटॉस आज प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. फेडरली संघ महत्वाचं आज सांगावं असं वाटतंय, कारण जिथे तुम्हाला जर उत्कर्ष गाठायचा असेल तर सगळ्यात पहिले क्रिकेटमध्ये तुमची बॅटिंग लाईन सुधरवू नका, गोलंदाजी सुधरवू नका, परंतु सुधरवाल तर काय, तर पहिल्या तुमचं क्षेत्ररक्षण सुधरवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही क्षेत्ररक्षण सुधरवलं तर बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही गोष्टी आत्मसात होण्यात वेळ लागत नाही. इथे मात्र धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि इथे मात्र आता जातोय त्याची जागा घेण्यासाठी श्रीकांत. सिद्धार्थच्या पारीचा या ठिकाणी अंत होताना दिसून येतोय. इकडे आड आणि तिकडे वीर असा प्रकार सध्या फलंदाजांच्या बाबतीत पाहायला मिळाला, कारण एकाने खेळला आणि दुसऱ्याला मात्र परतावं लागलंय. थर्ड अंपायर, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे संदीपचा पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर चौकार आला, दुसरा चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर संदीपचं कमबॅक फार चांगलं पाहायला मिळालंय. कारण ज्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट आलं, त्याच्यानंतर अतिरिक्त धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाजाला परतावा लागलाय. कारण इथे सिद्धार्थच्या पारीचा अंत झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी श्रीकांत मैदानात दाखल. हा सुंदर फटका, स्टँडिंग डिलेव्हरी सध्या मैदानात आपण पाहतोय. उंचीवरून चेंडूला ढकललाय, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर आलेला सनसनी केज निर्माण करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 38 या आकड्यावरती.
वरती आग आहेत 38. शेवटचं षटक असेल या सत्रातला. आपण पाहतोय पेडली वर्सेस मुराबाडी यांच्यातली लढत. कोणता फलंदाज असेल तो सध्या मात्र एक दावेदारी टोकताना दिसेल, परंतु इथे षटकार आलाय तो श्रीकांतच्या फळीमधून. या ठिकाणी पाहायला गेलं तर सांगी कोड्यातला चौथा षटक येत आहे आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका फलंदाजाच्या फलीमधून. सध्या आज सुद्धा लोअर फुलटॉस पाहतोय. चेंडूला ढकललाय ते मात्र डीप मिड विकेट रिझन कडे. इथे मात्र फंबल पाहायला मिळतंय. चेंडू आउट ऑफ दी पार्ट. 4 धावांसाठी हा चौकार. इथे धोक्याची घंटा पेडली संघासाठी वाजायला सुरुवात झाली आहे. कारण काय दुसऱ्या सत्रात वाढून ठेवलं आहे हे अगोदर मात्र पेडली संघ मैदानात पहिल्या सत्रात दाखवताना दिसतंय. कारण वारंवार झेल सोडणं त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणात चुका करणं हे पेडली संघासाठी बॅकफूटवरती टाकत आहे. कारण वारंवार धावा वाढतायत ते सध्या मुरावाडी संघाच्या. हा ही सुंदर फटका समोर पुढ्यात तुम्ही किरापत वाढली जाते त्याला मात्र कन्वर्ट केलंय षटकारात आणि या षटकारांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 44 माफी असावी 54 आहे आकड्यावरती. खरं म्हणायला गेलं तर घरेलू मैदान आहे पेडलीसाठी, परंतु पेडली संघ मैदानात इतक्या मोठ्या चुका झाल्यात त्या चुकांना क्रिकेटमध्ये कधी माफी मिळत नाहीये. सुंदर फटका. काय जागेवरती या गोलंदाजाला फटकेबाजी केली जाते. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 यस थँक्यू डीजे. इथे पंचांचा वाईटचा इशारा आलाय. डीजे तुमचं सुंदर ध्वनी ऐकलं. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर हे आपलं वैभव आहे. ही रायगडची भूमी आहे. छत्रपती शिवरायांवरती तुमच्या ध्वनी प्रसारित झाल्यात. काय सांगणार त्यांच्या बाबतीत. श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. कारण याच वाघाने जगण्याचं तंत्र दिलं, स्वातंत्र्याचं सामर्थ्य दिलं आणि स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिला. इथे सुद्धा वाईटचा इशारा. गाणं वाजवलं कर गोलंदाजासाठी डीजे मास्टरने जेणेकरून ती स्फूर्ती यावी, परंतु गोलंदाज सध्या विवेक मैदानात वारंवार चुका करतायत. कारण प्रेशर असतं मित्रांनो. 4 मोठे फटके काढल्याच्या नंतर 2 वाईड आलेत. कारण असं म्हटलं जातं ना की प्रेशरमध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजते. कारण तुम्ही प्रेशर कुकरचंच घ्या, कारण आती झालं की ती शिट्टी वाजणारच. इथे आही चेंडू वाईड. आणखी एक करामत. धावपळक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत आपण पाहायला गेलं तर 62 आकड्यावरती. माफी असावी 63 आकड्यावरती. सुंदर फटका आहे. एलिव्हेशन आहे, लांबी कमी पाहायला मिळते. इथे मात्र चुकी झाली.
या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावपळक मात्र 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू असेल तो मात्र या गोलंदाजाचा. आणखी एक वाईट. आपण पाहतोय वारंवार चुका केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जर पाहायला गेला असता तर या 4 चेंडूंचा विचार करा. 4 चेंडूंमध्ये असंही गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे तिथे एक षटकार गोलंदाजाचा दिला असता तर तिथे गणला तरी गेला असता. परंतु इथे मात्र हा चेंडू पाहतोय. हा प्रॅक्टिसचा अभाव आहे गोलंदाजाकडे मी तर म्हणेल. कारण जिथे प्रॅक्टिस नाही तिथे खेळ नाही. इथे षटकार आला. डीजे आहे. सुंदर ध्वनी लहरी तुमच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने तुम्ही सांगताय की उगवला तारा तिमिरारा. खऱ्या अर्थाने हिंदू ना अंधारातून मात्र प्रकाशाकडे नेणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला थोडी गवसणी घालूया. मित्रांनो, एक काल असा व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षा यांनी भारत दौरा करण्याचं ठरवलं आणि भारत दौरा केल्याच्या नंतर दिल्लीमध्ये त्यांनी पहिलं आगमन झालं. दिल्लीत आगमन होताना मात्र त्यांनी एक प्रश्न विचारला होता जे आपल्या पंतप्रधानांना की रायगड कुठे आहे. आणि अशा वेळी मात्र थोडं कुतूहल वाटलं प्रत्येकाला की यांनी रायगडचंच का विचारलं. मग त्याच्यानंतर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष रायगडावरती आले. रायगडावरती येऊन मात्र त्यांनी काय केलं तर या रायगडावरची जी माती होती जी छत्रपतींच्या पादस्पर्शाने पावन झालेली ती माती त्यांनी आपल्या बॅगमध्ये भरून घेतली. आणि ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला का तुम्ही माती का घेताय तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी या हिंदुत्वामध्ये मावळे घडवलंय आणि हीच माती आम्ही आमच्या देशात नेऊन तिथे पेरली जाणार आणि त्याच्यातूनच आमच्या देशात सुद्धा छत्रपती शिवरायांसारखेच मावळे घडवू हा विश्वास त्यांनी दिला होता. इतकी ख्याती आपल्या या महाराजांची छत्रपती शिवरायांची पाहायला मिळते. दरम्यान पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. पेजारी वर्सेस कांबे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पेजारी वर्सेस कांबे. चला आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ओमसाई मेडिकल यांच्या माध्यमातून पेडलीचे आमचे ओमसाई मेडिकल यांच्या माध्यमातून या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स पुरवला गेला आहे. त्यांचं मनापासून आभारी आहे. अशा गोष्टींची गरज आहे मित्रांनो. कारण आता आपण क्रिकेटमध्ये बरंच काही पाहिलं आहे. कारण
पाणी या दिवसांच्यात भरपूर पीत चला, कारण हिवाळा जरी असला तरी पाण्याची नितांत गरज आहे. कारण आणि जर एखाद्या खेळाडूला असं वाटत असेल की आपल्याला अस्वस्थता वाटते, तर त्याला विनंती असेल, मित्रा आजचा खेळ राहिला तरी चालेल, परंतु उद्याचा कायमचा खेळ विसरता कामा नये. याच्याकरता मात्र मैदानात विचारपूर्वक उतरा. तुमची शरीराची काळजी ही आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. आणि या क्षणाला जर पाहायला गेलं तर पुढचा सामना असेल तो मात्र पेजारी वर्सेस कांबे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे चला. विलंब करू नका, जितका विलंब कराल तितकंच सामन्याची षटके सुद्धा कमी होतील. या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती मात्र धावफलकावरती धावा आल्यात त्या 72. आता पेडली संघाच्या परीक्षेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. 73 धावसंख्येचं लक्ष आहे आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात आकाश फाटे सर. धन्यवाद. या मॅचचं आपण पहिलं समालोचन ऐकत होतात. पहिल्या सत्रामध्ये संदीप बोराडे सरांचं, मॅन फ्रॉम कर्जत यांचा आपण आवाज ऐकत होतात. तर थँक्यू सो मच. 73 धावांचा पाठलाग करत असताना टीम सॅम जॅकपॉट क्रिकेट क्लब पेडली यावेळेला पाहतोय चांगला बॉल. अगदी शतरक्षक चेंडूच्या खाली येतील, चेंडूला उचलतील. शतरक्षकांची थोडी फबलिंग पाहायला मिळाली जाते. मात्र तत्पूर्वी ओमकार यांचा आपण शतरक्षण पाहिलात आणि टोटल धावसंख्येचं जर का आलेख पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 3 या धावसंख्येवरती. यानंतरचा जो मॅच असेल दोन्हीला कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. तर पेजारी टीमचा कॅप्टन आलेला आहे आणि अपोजिट टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. हवे एंड कडून बॉलिंग मार्कवरती आशिष यावेळेला पाहतोय चांगली बॉलिंग मार्कवरती. मात्र यावेळेला फलंदाजाला प्रणित कडू आणि त्यांचा सहकारी फलंदाजाला इथे सौरभ खामकर यांना तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले ऑन आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डरांना आपण पाहतोय. एक ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकामध्ये, एक डीप मिड विकेट रिजनला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण अक्षय यांचा उल्लेख करतोय, आशिष यांचा उल्लेख करतोय. ओद विकेट यावेळेला गती परिवर्तन पाहिलं होतं. हवेमध्ये बॉल बराचसा वेळ आहे, कुठलीही चुकी होत नाहीये. सतीश यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि सॅम करतोय. 73 धावांचं पाठलाग करत असताना 18.25 ची सरासरी प्रतिषटक राखावी लागेल आणि ती सरासरी राखायची असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. समीर स्मृती ट्रॉफीज जे आमचे लाईव्ह टेलिकास्ट च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा सरस हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्राप्ती डिजिटल लाईव्ह टेलिकास्ट पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करत आहे. यावेळेला शफल झाले होते फटका खेळण्यासाठी. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडूला अडवला जातो. 1 धाव इथे अर्जित केली जाते आणि एकेरी धावसंख्या आता मात्र शांत गतीने पोहोचते, ती मात्र 5 या धावसंख्येवरती. पहिली बॉलिंग करत असताना अनिकेत यांच्या गोलंदाजांवरती हल्ला बॉल चढवला होता मगाशी पेल्डीच्या टीम कडून. गोलंदाजी करत असताना एक षटकार आणि चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आले होते आणि त्यानंतर आपण विवेक यांची बॉलिंग पाहिलीत. खूप महागडी ती बॉलिंग ठरली गेली आणि त्याच्या कारणास्तव टीम इथे मात्र जय बजरंग मुरावाडी या टीमची चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. हो, यावेळेला चांगला फटका आहे मात्र तिथे पाहतोय शतरक्षक आहेत, कुठली चुकी होत नाहीये. जेल टिपला जातोय.
वारंवार इथे फलंदाज थोडेसे दबावामध्ये आहेत आणि त्याचं कारण इथे मात्र बाद होताना पाहतोय. संदीप बाद होऊन तंबूच्या दिशेकडे वाटचाल करतील. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असणारे टीम सॅम जॅकपॉट पेडली या टीमने. यानंतर जी मॅच होईल, पेजारी टीमचा कॅप्टन इथे पोहोचला आहे आणि त्यांच्या समवेत संघ खेळण्यासाठी कांबे टीमचा कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पेजारी टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 आपण हा सोहळा पाहतोय. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ फेकत असताना आशिष खूप चांगली बॉलिंग केले. आता मात्र पॉवर प्लेच्या बॉलिंगच्या माध्यमातून जास्त धावा दिल्या नाहीयेत आणि त्याचं मुख्य कारण आहे फलंदाज थोडे अडचणीमध्ये सापडलेत. हो, यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. झेल होते का? शक्यता मात्र नाहीये. चांगला फटका फलंदाजांच्या बॅट मधून, शिवराज खामकर यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार येतोय. चांगली आता बॅटिंग होते आणि ही बॅटिंग करण्याची गरज आहे. तुम्हाला जर का विजयाकडे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला इथे मोठे फटके खेळावे लागतील. पहिली ओव्हर संपले आशिष यांची आणि 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 पर्यंत पाहतोय. येणारे 3 षटकांचं खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडू येणं शिल्लक असतील. 73 धावांचा पाठलाग करत असताना खूप मोठी धावसंख्या आजच्या दिवसामधली पाहायला मिळते. तर टीम पेजारीच्या कॅप्टनला लास्ट कॉल असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून, तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला पण यायचं आहे. टोटल धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 गडी बाद 11. फलंदाजांचा जर का उल्लेख केला तर प्रणित कडू पहिले फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आपण पाहिलं तर आउट होणारे फलंदाज संदीप यांना पाहतोय आणि नंतर आता सौरभ आणि शिवराज या 2 फलंदाजांना इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि इथे मोठे फटके खेळावे लागतील. टीम जय बजरंग मुरावाडी संघाच्या विरुद्ध खेळत असताना टॉस जिंकलं होतं पेडली या टीमने. टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग स्वीकारल्याने प्रतिस्पर्धी संघाला जय बजरंग मुरावाडी टीमला बॅटिंगसाठी आमंत्रण केले. 72 धावा त्यांनी त्यांच्या धावफलकावरती लगावल्या आणि 73 धावांचं टार्गेट ठेवलंय विजयासाठी. सेकंड स्पेलच्या सेकंड ओव्हर शंतून यांच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती आहेत. 1 धाव चिकी सिंगल इथे घेतली जाते. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय. आमचे सहकारी यावेळेला आमचे सहकारी गुणलेखक आम्हाला माहिती पोहोचवतात. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 गडी गमावलेत. बॉलिंग करत असताना आपण शंतून यांना पाहतोय. ओव्हर नंबर सेकंड स्पेल मधून बोलवलं गेले. कशा पद्धतीची बॉलिंग होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल आणि इथे फलंदाजांना इथे मोठे फटके खेळावे लागतील. जे पहिल्या ओव्हर मध्ये आशिषाने थांबवलं होतं, मात्र लास्ट बॉल वरती षटकार शिवराज खामकर यांच्या बॅट मधून घणाघाती प्रहार चढवला होता आणि ती गरज आहे इथे. शॉर्ट बॉल होता इथे मात्र पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. मात्र तत्पूर्वी 2 फलंदाजांच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाते आणि 1 धावेने धाव फलकावरती आपण पाहतोय सॅम जॅकपॉट पेडली टीमची धावसंख्या पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धाव फलकावरती. 73 धावांचं पाठलाग पूर्ण करायचं आहे. 18.25 ची प्रतिषटक सरासरी राखावी लागेल. तर 2 टीमच्या माध्यमातून इथे टॉस होईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे पाहतोय डॉट बॉल जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. कुठलीही चुकी होत नाहीये. चांगली बॉलिंग, चांगला रिदम आहे, चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे आणि त्याचं पूर्णपणे वापर इथं गोलंदाज शंतनू करतोय. जय बजरंग मुरावाडी विपक्ष त्यांच्या समवेत पेडली संघ खेळतोय. ओ, चांगला फटका आहे. इथे मात्र 1च धाव मिळेल. एकेरी धावेने धाव फलक धावसंख्या पुढे सरकते. आमचे सहकारी गुणलेखक माहिती पोहोचवतात. 14 या धावसंख्येवरती मोठे फटके खेळावे लागतील आणि इथे मात्र मिड ऑफच्या रिजनला चेंडूला अडवलं गेलं.
चांगली फिल्डिंग. जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा स्वागत आहे. लेट बॉल आला होता मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि त्याचं कारण मात्र एकच धाव मिळेल. दोन्ही टीम इथे जिद्दीने उतरलेत विजयासाठी आणि जिद्द घेऊन दोन्ही संघ या एकमेकांशी खेळण्यासाठी सज्ज राहिलेत. जो चांगला खेळ दाखवेल आणि आपल्या सुपीक दिमागाचा वापर करेल, कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे दोन्ही टीमची, हे सुद्धा सातत्याने त्यांच्या माध्यमातून चर्चा होत असताना टोटल धावसंख्या पोहोचते ती मात्र 15 पर्यंत. 73 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. 5 बॉल झालेत. या ओव्हर मधला लास्ट बॉल बाकी असेल. नो चेंडू, कारण आमचे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. समीर स्मृती ट्रॉफीज आपण पाहतोय, खचाखच भरलंय मैदान. 1 गाव 11 असं आजचा हा लॉर्ड्स ए पूल मधून हे संघ खेळतात. कुठला संघ आज बाजी मारतोय आणि ते प्रयत्न प्रत्येक टीम कडून राहील, कारण ही मानाची अभिमानाची ही स्पर्धा समीर स्मृती ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय. खूप चांगली टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. ओ द विकेट, स्टेप आउट झालेत. यावेळेला पाहतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेकडे खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते ते मात्र 17 पर्यंत. काही सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विनायक डवळे सर कांबे यांचे पाठीराखे आहेत. त्यांना विनंती असेल की आपण कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच पंचायत समिती सदस्य देवीदास महात्रे साहेब यांना सुद्धा विनंती असेल. मात्र इथे पंच आमच्याकडे इशारा करतात की हा बॉल जातोय वाईट आणि या वाईटच्या निश्चित धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 18 या धावसंख्येवरती. मी मगाशी उल्लेख केलं होतं की तुम्हाला प्रतिषटक 18.25 ची सरासरी राखायची आहे आणि त्याच पद्धतीने फटके खेळणे अपेक्षित असेल. यावेळेला शिवराज यांचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी होत नाहीये. तर शिवराज यांची खेळी समाप्ती होते. बॅटच्या टप्प्या रडारमध्ये बॉल आला होता मात्र मनगटातली ताकद कमी मिळाली आणि ओव्हर नंबर 2 संपते. पंच आमच्याकडे जितेंद्र दळवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ओव्हर नंबर 2 संपले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 73 धावांचं पाठलाग करत असताना 3 गडी गमावल्यात ते मात्र सॅम क्रिकेट क्लब पेल्ली या टीमने. सत्यजित बॅटिंग मार्कवरती असतील आणि आता मात्र संघाला कुठेतरी निराशजनकच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी गोलंदाजाने भाग पाडले. ओव्हर नंबर 2 शंतुनी यांचं गोलंदाजीचं अनालिसिस जर का पाहिलं तर चांगली बॉलिंग केले, मात्र त्यांच्या भात्यामधून चांगले चेंडू आले आणि तंबूच्या दिशेकडे लास्ट बॉलला शिवराज खामकर यांना पाठवलं गेलं. ओव्हर नंबर 3 हवे एन कडून सज्ज होतील मंगेश ताडकर यांच्या माध्यमातून बॉलिंग केली जाते. एकीकडे आपण पाहिलं तर अमोल ताडकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. जय बजरंग मुरावाडी हा टीम चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय, चांगल्या पद्धतीने बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूचं तसंच प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुन्हा एकदा सरस हार्दिक स्वागत करते. ओव्हर नंबर इथे आपण पाहतोय मंगेश यांची 3री हवे एन कडून सज्ज होतील बॉलिंग करण्यासाठी. टोटल धावसंख्या आपण उल्लेख केला तर 18 वरती स्थगित आहेत. शॉर्ट बॉल होता इथे मात्र पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला फाईन शॉर्ट फाईन लेगच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव ऍड होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि टोटल धावसंख्या 19 पर्यंत पोहोचते. 73 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे आणि टोटल धावसंख्या स्थगित. गोलंदाजी मार्क वरती मंगेश यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 ओ द विकेट. यावेळेला सफल झालेत. अगदी चांगला फटका आहे. टप्पा पाहतोय अगदी लेट आला होता बॅट वरती आणि त्याचं कारण टायमिंग प्रॉपर जुळलं गेलं नाहीये. एकच धाव मिळेल मात्र इथे तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. टोटल धावसंख्या एकेरीने पुढे सरकते ती मात्र
आमचे सहकारी गुणलेखक 20 पर्यंत सांगतायत, माहिती पोहोचवतायत. चांगली स्कोररची भूमिका यावेळेला. ऑन साइडला फटका खेळलेत. ऑर्थोडॉक लॉंग ऑन आणि डीप कव्हरच्या रिजनला चेंडू फेकी केले जात आहेत. ऑन द स्टंप हा थ्रो होता, खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. आणि ही ते टोटल धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे सरकते, ती मात्र 22 या धावसंख्येवरती. मोठे टार्गेट आहे आजच्या दिवसामधलं जर का उल्लेख केलं तर बॅटिंग करणारा आपण फलंदाज श्रीकांत यांच्या बॅटमधून 4 षटकार आले होते आणि म्हणूनच त्यांची धावसंख्या चांगल्या स्थितीवरती पोहोचले. त्याचं मुख्य कारण हे उल्लेख करावं लागेल. शफल झाले होते. डान्सिंग द डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. डॉट बॉल जाते आणि विकेट किपरच्या हातामध्ये, आशिष यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जाते. खूप चांगली बॉलिंग, चांगली लाईन आहे, चांगला रिदम आहे, चांगलं फॉलो थ्रो मध्ये बॉलिंग. आणि हेच म्हणूनच या बॉलरला टॉच उडवलाय. बॉल हवेमध्ये झेलवण्याची शक्यता. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय. खूप सुंदर दमदार चौकार सत्यजित शिंदे यांच्या बॅट मधून. चौकार. पेजारी टीम आणि कांबे टीम या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. पेजारी टीमचा कॅप्टन, फक्त पेजारी टीमचा कॅप्टन आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर टोटल धावसंख्या आपण पाहतोय ओव्हर नंबर तिसरी संपले आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. डीजे जय बजरंग मुरावाडी टीम कडून लास्ट ओव्हर अमोल यांच्या माध्यमातून. पेजारी टीमचा कॅप्टन आलाय प्रणित कडू. आणि ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. यानंतरचा सामना आपण पाहाल खेळत असताना इन ऍक्शन मधून आजच्या दिवसामधली तिसरी लढत ती होताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन बॉलर आता पाहतोय 4 नंबरवरती अमोल यांना बॉलिंग करत असताना. ओ द विकेट, शॉर्ट पिच बॉल, ऑर्थोडॉक लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्स जातोय 4 धाव्यांसाठी. खूप चांगली बॅटिंग आणि हिते आता सौरभ खामकरला एक हाती किल्ला लढवावं लागेल आणि लढावं वृत्ती दाखवावं लागेल. वन बाउन्स 4 धावा मिळतात आणि टोटल धावसंख्या 30 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं स्वागत आहे. ओ वन बाउन्स, मगाशी फटका पाहिलात मात्र तोच प्रयत्न होता, मात्र आशिष चेंडूच्या खाली होते. ऑर्थोडॉक लॉंगॉनच्या रिजनला झेल टिपला जातोय आशिष यांच्या माध्यमातून. सौरभ खामकर यांची खेळी इथे समाप्ती होते. तीस धावा धावफलकावरती लागल्यात. जरूर आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचू ह्या बॉलच्या नंतर, कारण सातत्याने खूप चांगली बॉलिंग केली जाते. मोठे फटके खेळण्यासाठी थांबवलं जातं. इथे मात्र पाहतोय शरीराला अदलणारा हा बॉल मात्र सत्यजित शिंदे आणि त्यांचा सहकारी फलंदाज रिजनला होते. कुठलीही चुकी केली नाहीये. शंतनू यांच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. फलंदाजाला माघारी धाडलं जातोय किशोर यांना आणि अनिकेत मेने इथे आता बॉल बॅटिंग करण्यासाठी येतील. संघ आता पूर्णपणे बॅकफूट वरती गेलाय. दोन्ही टीम विजयाचं डंका वाजवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये उतरले होते आणि तो आता डंका कुठला संघ वाजवते, कारण जर का पाहिलं तर पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असणारी टीम जय बजरंग मुरावाडी संघ. सत्यजित शिंदे यांचा आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळलेत.
शतरक्षक डीप मिड विकेटला आलेत. एकच धाव येईल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात ती 32 पर्यंत. 32 ऑन अ बोर्ड. बॉलर अमोल याने चांगली बॉलिंग केले स्लॉगिंग डेट ओव्हर मध्ये. हो, शरीरापासून बराचसा बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे जितेंद्र दळवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. हा वाईट बॉल येईल आणि वाईटच्या निश्चित धावसंख्या 33 पर्यंत धावसंख्या पोहोचते. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये तमाम आमचे लाडके प्रेक्षक पूर्णपणे या मॅचचं एन्जॉय घेतायत करतायत आणि पूर्णपणे 4 दिवसाचा आयोजन. हो, बॅटमध्ये आले नाहीयेत पाहतोय. इनसाइड एज लागली होती आणि फलंदाज माघारी परततील. एस्टाना अदलला होता पंकजजी